सूर्या, अरे कालपासून कुठे होतास तू? मित्राकडे होतो. अरे तुझा फोन बी पण लागतोय ना. चार्जिंग संपलं होतं. काही झालंय का? गेले 4-5 दिवस झालं नीट जेवत बी नाहीस. नाही काय. आई पुढं खोटं बोलू नको. अरे तुला काय दुखतं, काय खुपतं, चांगलं समजतं रे मला. आमच्यात काहीतरी झालंय. अरे काय झालंय? माहित नाही काय झालंय, पण मला हे लग्न करायचं असून मी हे लग्न मोडणार आहे. सई, इकडे आहे का जरा? मी काय सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐक. फसवणूक झाली आपली, खूप मोठी फसवणूक झाली. गावात तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही. काय झालं? कालपासून तुला सांगायचं म्हणतोय. तू मुलगा फालतू निघाला ग. काल सकाळी शाळेत जाताना रस्त्यातच काय दारू पिऊन धडपडत होता. आपण हे लग्न मोडतोय. मी चांगलं स्थळ आणले. पोरगा चांगला अधिकार आहे, पैशाकडनं पण बरा आहे. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाहीत होत. सई, कशाला बोलवलंस? तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. का असं केलंस? तेच मी तुला विचारू शकते, का असं केलंस? का केलं ते तुला बी माहिती. मग सांग ना, काय कमी होती माझ्यात? कमी तुझ्यात नव्हती ग, मीच फटका होतो. गावाकडनं आलो होतो ना. तुमच्या ग्रुपमध्ये आलो. गावातनं येऊन पण मी नाटकात काम करायचो. माझी भाषा ऐकून तुम्ही हसायचं सगळी माझ्या. अरे पण मी कायम तुझ्या बाजूने असायचे, तू आवडायचंस मला. आणि मी त्यालाच प्रेम समजून बसलो, आणि तू पण त्यात गुतत गेलीस. मग का सोडलंस मला? सांग ना, का धक्का दिलास? परिस्थिती. तुझ्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचं अंतर आहे ग. तुझ्यासारख्या पोरी चेंज म्हणून ते जण बर्गर खात्यात. माझ्यासारख्या पोराला रातच्या शिळ्या भाकरीचा सकाळी नाश्ता करावा लागतो. अरे पण त्याला मी काय करणार?
तुला आठवते माझा बाप टोपीन लेंगा घालून आला होता तेव्हा तू त्यांच्यावर हसत होतीस. तेव्हा फनी वाटलं ते. तेव्हाच मी ठरवलं नाही जुळणार आपलं. कारण तुला फक्त मी पाहिजे होतो आणि मला तुझ्या सकट माझं मायबाप. हो, मलाही सिटीतच राहायचं होतं ना, म्हणूनच मी विषय सोडला. नाही ना, तू तुझ्या जागेवर बरोबर आहेस आणि मी माझ्या. पण तुला हे सण नाही झालं कारण तुला फक्त मी पाहिजे होतो. मग काय चुकलं माझं, सांग ना. मी गावाला आले नाही म्हणून माझं प्रेम खोटं ठरवणार का? निभवायचं नसेल तर सुरुवातच करायची नाही ना. तुम्ही जाता रे सोडून, पण आमचं जगणं मुश्किल होतं ना. नाही ना, मी आज जोडतो की. पण काय पण करू मला ती पाहिजे आयुष्यभरासाठी. खऱ्या प्रेमात काय त्रास होतो ना ते आत्ता कळतंय. अगं मित्रांवर पैसे लागले होते म्हणून मी त्याला प्रपोज केलं. पण त्याच्यात जाम ॲटिट्यूड आहे तिचा माझ उतरू. भारी आहे गती. माझं प्रेम आहे तिच्यावर. तू म्हणायचीस ना मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय. म्हणजे काय ते आज कळतंय. जीव गेला म्हणजे बरं नसतं ग. जिथे पण हिचं मरण जास्त वाईट असतं. तुझं दुःख आज कळलं. हेच दुःख उरावर घेऊन बी जगत राहून निर्जीव वस्तू सारखं असं वाटतं का तुला? सूरज, तुझं हे बोलणं ऐकून मला आनंदही होतोय आणि वाईटही वाटतं. तुला हे कळलं याचा आनंद आणि माझ्यासाठी नाही याचा वाईट. मी ट्राय करेन. मी आज जोडतो पण काय पण करू मला ती पाहिजे आयुष्यभरासाठी. खऱ्या प्रेमात काय त्रास होतो ना ते आत्ता कळतंय. पटली खात्री? खरं तर मीच जेलस झाले होते. मला तो आवडायचा, पण मला ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे. नाही नाही, मग तू का केलंस
असं? अगं मी म्हटले ना, मला माहित नव्हतं तो बदललाय की नाही ते. पण तुझं खरंच कौतुक आहे. तू एक प्रियकर नाही बदललास, एक माणूस बदललास. आणि एक बदललेला माणूस मुलगा, नवरा, बाप सगळ्या जबाबदारी पार पाडू शकतो ग. नाही, पण तुला कळतंय का की तू केवढा मोठा घोळ घालून ठेवलायस? तुझ्या पायात लय त्रास दिला ग मी त्याला. यू डोंट वरी, मी समजावेन त्याला. आपलं असण्यापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे ह्याची जाणीव ज्या मुलाला झालेली असते तोच आपल्याला सगळ्यात जास्त जपू शकतो. आणि सूरज तुझ्यासाठी परफेक्ट नव्हताच, पण आता मला वाटतं सूरज शिवाय दुसरं कोणच तुझ्यासाठी परफेक्ट नाहीये. वहिनी, कोण वहिनी? कोण तुम्ही? मी किशा. मी विश्वास. आणि मी चिल्लर. मग मी काय करू? आम्ही माफी मागायला आलोय. हे बरं आहे तुमचं. आधी चुकायचं आणि मग माफी मागायची. आणि आता काय? मित्राचं वकीलपत्र घेऊन आलाय माझ्याकडं? तसं समजा. तुमचा मित्र ना गॉन केस आहे. त्याला सांगा माझ्या नादाला लागू नको म्हणून. लय बेकार पोरगी आहे मी. तुमच्या पाठी याड लागायची वेळ आली त्याच्यावर. लई वाईट अवस्था करून घेतली स्वतःची त्यानं. वाव, तो काय खात नाही पित नाही, कोणाबरोबर बोलत पण नाही. सारखं तिला भेटायचं आहे, तिला भेटायचं. मग भेट म्हणाव. आली त्याची नैनी, सांगा त्याला. तिला म्हणजे तुम्हाला भेटायचं आहे. का? लफडी करताना कळलं नाही? आता निस्तर म्हणाव. अहो असं नका बोलू. तो नाही जगू शकत तुमच्याशिवाय. आणि आता तर आता काय नवीन नाटक? अहो, नोकरी सोडते. तुम्हाला आमचं खोटं वाटत असेल ना तर चला बघाय तुम्ही. काय गरज नाही. एकदा या तर. बघीन जमलं तर. आई, बस बस. कशी आहेस तू? मी बरी. तुम्ही? मी पण बरी आहे. सुरजा वाट मागते. सुरजा, ए सुरजा, अरे कोण आलंय बघ बाहेर. हा. बस, मी चहा घेऊन येते. काय अवतार करून घेतलेस? सई तुम्हाला माफ नाही केलं. मग आली माझ्या सासूबाईंना भेटायला. सासू
हो मग दुसरा पोरगा आहे की त्यांना चालतंय ना. नाही म्हणजे तू दुसरी पोरगी बघू शकतो मग मी बी दुसरा पोरगा बघू शकते की. अगं बाई रडायला बी येतो या माणसाला. मग काय करते मी अशा पोराबरोबर संसार. उद्या जर मला कोण काय बोललंच तर असंच मुळमुळ रडत बसणारस का. कोणाची हिंमत आहे तुला काय बोलायची. असं सूर्य आवडतो. लग्न करशील. ध्यास तू अन श्वास माझा तू ह्या जीवाची